वस्ताद नेहमी एक डाव राखून ठेवतात. शरद पवारांना चाणक्य उगीच म्हटले गेले नाही. संसदीय राजकारणाचा तजुर्बा त्यांना 50 उन्हाळे, पावसाळे, हिवाळे पाहून आला नाही. त्यांनी प्रत्यक्ष झोकून काम केले तेव्हा कुठे निकाल लागला. 6व्या टप्प्यात आले तरच डाव टाकतात. म्हणूनच भले भले पवार नावाला टरकतात. अजित पवार भाजपाकडे गेले, पवारांना माहीत नाही असे होऊ शकत नाही. 2019 मध्ये सुद्धा गेले होते. ईडी सीबीआय हे तकलादू नाही. हेमंत सोरेन बाहेर येऊन मैदान मारले. केजरीवाल तर मुख्यमंत्री म्हणून जेलमध्ये काम करत होते. भाजपाच्याच अंगणात पवार ठाकरे खेळ खेळत आहेत. सुप्रीम कोर्ट जोवर तारीख पे तारीखचा खेळ खेळत आहे तोवर महाराष्ट्राच्या राजकारणात हा खेळ असाच चालू राहील. 122 आमदार असताना भाजपा मुख्यमंत्री करू शकली. आज 132 आमदार खटपटी लटपटी करून आणले तरी काळजावर दगड ठेवण्याची वेळ आली आहे. ठाकरेंना दिलेल्या धोक्याचेच हे फळ आहे. पवारांकडे फक्त 10 आमदार आहेत, परंतु त्यांनी भाजपाच्या चिरेबंदी वाड्यात 41 आमदार सुरक्षित ठेवले आहेत. ठाकरेंकडे 20 आमदार आहेत, त्यांच्यातून शिंदेगड बाहेर पडला. त्यांचे 57 आमदार भाजपाच्या चक्रव्यूहात सुरक्षित आहे. चक्रव्यूह फोडण्याची ठाकरेंना गरज नाही. अर्जुन, श्रीकृष्ण, अभिमन्यू या सर्व भूमिका भाजपा पार पाडत आहे. करायला गेले हनुमंत झाला कुंभकर्ण, अशीच भाजपाची अवस्था झाली आहे. आता पेटी खोक्यांचा खेळ रंगणार नाही. मुख्यमंत्री पद कळीचा मुद्दा असेल. एकनाथ शिंदे, अजित पवार, फडणवीस, विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन या सगळ्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यात चुकीचे काहीच नाही. बंपर यश मिळाल्यानंतर स्वप्न तर प्रत्येकाला पडणारच. घोषणा एवढ्या केल्या आहेत की पुढच्या 50 वर्षात सुद्धा पूर्ण होणार नाहीत. अदानींनी काही हजार कोटी सरकार पाडण्यासाठी खर्ची घातले, ते व्याजासह वसूल करतील. त्यामुळे हे सर्व पवार यांच्या टप्प्यातले आहे. फक्त डाव कोणता टाकणार ते कळायला हवे. मित्र, व हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.